खुनी हल्ला व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून मुख्य आरोपींची जामिनावर मुक्तता। यात हकीकत अशी, 9 फेब्रुवारी 2025 रोजी येथील फिर्यादी आकाश भोलेनाथ तळभंडारे राहणार धाकटा राजवाडा कौंताम चौक सोलापूर हे घरकुल परिसरातील पिंकी बार येथे मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी गेले होते। त्यानंतर रात्री 10:30च्या सुमारास जेवण करून मित्रांसोबत घरी जात असताना वेडी घरकुल येथील राजेश पायलट चौक येथे पान खाण्यासाठी प्रतीक पान शॉप येथे गेले असताना आरोपींनी मिळून मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी जबरदस्तीने गाडीवर बसवून एच ग्रुप जुना वेडी घरकुल परिसरात घेऊन गेले आणि तिथे नेऊन फिर्यादीवर खुनी हल्ला करून मारहाण केली। अशा आशयाची फिर्यादीने 10 फेब्रुवारी 2025 रोजी MIDC पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी नामे ईश्वर उर्फ रॉनी चौगुले, गणेश भोसले यांना अटक केली। त्यानंतर फिर्यादीने त्यांचा पुरवणी जबाब दिला आणि त्या जबाबावरून सदर गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आलेली होती। त्यानंतर आरोपींनी जामीन मिळावा म्हणून सोलापूर येथील मेहरबान विशेष न्यायाधीश मोहिते यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता। त्या जामीन अर्जात सरकार पक्षाच्या वतीने आणि मूळ फिर्यादीच्या वतीने लेखी स्वरूपात हरकत देखील घेण्यात आली होती। सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांनी महत्त्वाच्या बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या। आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान न्यायालयाने सदर गुन्ह्यातील दोन्ही मुख्य आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला। यात मूळ फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट VS गायकवाड, सरकार पक्षावतीने ॲडव्होकेट बुजरे यांनी तर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रविराज दिनकर सरवदे यांनी काम पाहिले।